नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी, रोगप्रतिकारशक्ती, बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी, लहान मुलांना खूप आवडतील पौष्टिक, चविष्ट अशा बऱ्याचशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत. त्यासोबतच बाळाच्या विकासासाठी भरपूर असे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओजही पाहिलेले आहेत. आज आपण लहान बाळाला गुटगुटीत, वजनदार, बुद्धिमान आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी पौष्टिक असा मुगडाळीचा शिरा बनवणार आहोत. हा आहार तुम्ही 9 महिन्यापासूनच्या बाळाला एक पूरक आहार म्हणून देऊ शकता. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी ही मूगडाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता साधारण 6 तासापर्यंत आपण ही मूगडाळ पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत, म्हणजे याच्यातील पोषण तत्व अधिकच वाढतील. 6 तासानंतर मूगडाळ भिजल्यानंतर मी ती निथळून घेऊन मिक्सरला छान बारीक करून घेतलेली आहे आणि आता मी पॅनमध्ये घालून ती थोडीशी परतून घेणार आहे. मूगडाळ ही पचनाला अगदी सोपी असते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बाळाला सुरुवातीचा आहार म्हणून तुम्ही हा शिरा थोडासा पातळ बनवूनही लहान मुलांना देऊ शकता. मूग डाळ ही प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन ए, ई, B6, के, कॉपर, फॉस्फरस, झिंकचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे लहान मुलांनाही अशा पद्धतीने मूगडाळ ही आहारात द्यायलाच हवी. आता यातला थोडासा पाण्याचा अंश कमी झाल्यानंतर मी जेवढी मूगडाळ घेतली होती त्याच्या अर्ध्या प्रमाणात तूप घालून घेणार आहे आणि साधारण 8 ते 9 मिनिट हे व्यवस्थित हलवत ही डाळ खरपूस अशी भाजून घेणार आहे. मूगडाळ भाजत असताना ती सतत हलवून भाजा, म्हणजे ती चिकटली जात नाही आणि अशी सुटसुटीत होते. आता तूप भरपूर असल्यामुळं ही रेसिपी अगदी चविष्ट आणि पौष्टिक होते. आता ती शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालते आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही हा शिरा पाण्यामध्येही बनवू शकता, परंतु दूध जर वापरत असाल तर त्याची पौष्टिकता अधिकच वाढेल. आता जसं तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये दूध घालून शिजवा. आता हे छान शिजलं गेलेलं आहे. मी त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि केशर घालून घेणार आहे आणि याला चव छान येण्यासाठी मी सध्या साखर घालते आहे. पण बाळ जर 1 वर्षाच्या आतील असेल तर तुम्ही गूळ वापरा किंवा एखादा गोड फळाचा रस त्याच्यामध्ये घालू शकता. आता हे छान परतून आपण परत याला एकदा वाफ काढून घेऊया. मूगडाळ ही एक खूप चांगल्या प्रकारचं अँटीऑक्सिडंट असतं, जे की शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. शरीरातील ऊर्जा कमी करण्यासाठी हा पदार्थ उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगला आहे. ऊर्जा वाढवण्यासाठी खूप चांगला आहे. त्यासोबतच बाळाचं पचन सुधारण्यासाठी ही रेसिपी खूप उत्तम आहे. लहान मुलांच्या छान याच्यामधून भरपूर सारे पौष्टिक पदार्थ बाळाच्या आहारामध्ये जातात. त्यामुळे एक पूरक आहार म्हणून तुम्ही लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यामध्ये, दुपारी जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये ही रेसिपी देऊ शकता. शिवाय हा शिरा 1 ते 2 दिवस व्यवस्थित टिकतो. त्यामुळे प्रवासातही ही रेसिपी तुम्ही बाळाला देऊ शकता. तर अशा पद्धतीचा मूगडाळ शिरा घरी नक्की तयार करून पहा आणि कसा झाला होता ते आम्हाला नक्की सांगा. हा मूगडाळ शिरा तुम्ही गरोदर स्त्रीला किंवा बाळंतिणीलाही देत असाल तर त्यांच्यासाठी हा एक भरपूर पूरक आणि पौष्टिक आहार आहे. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, गरोदरपणात आईचं आणि बाळाचं वजन कसं वाढवावं, बाळाची काळजी कशी घ्यावी, बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. लहान मुलांसाठी भरपूर अशा पौष्टिक आणि पूरक चविष्ट रेसिपीज, बाळाच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, लहान मुलांचे खेळ कसे असावे, अभ्यास कसा घ्यावा, लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठीचे खेळ याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता. थँक्यू.